वेलकम बॅक. या व्हिडिओमध्ये आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोड इन्स्टॉल करणार आहोत, जो जगातील सर्वात पॉप्युलर आणि पॉवरफुल कोड एडिटर्स पैकी एक आहे. तुम्ही पायथॉन, वेब डेव्हलपमेंट किंवा कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत असाल तरी व्हिज्युअल स्टुडिओ कोड हे कोडिंग अजून इझी अँड फास्ट अँड ऑर्गनाइज्ड बनवतो. चला तर मग सुरुवात करूया. व्हिज्युअल स्टुडिओ कोड इन्स्टॉल करण्याआधी एक सिंपल गोष्ट समजून घेऊया. IDE म्हणजे काय? IDE म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. IDE हे एक टूल आहे जे तुम्हाला कोड अजून इझी आणि क्लिअर पद्धतीने लिहायला मदत करतं. IDE तुम्हाला काही युजफुल फीचर्स देतं, जसं की कलर सिंटॅक्स हायलाइटिंग, ऑटो सोल्युशन्स, एरर चेकिंग आणि बिल्ट-इन टर्मिनल. थोडक्यात सांगायचं झालं तर IDE कोडिंग बिगिनर्ससाठी जवळजवळ 10 टाइम्स इझियर बनवतं. आम्ही पायथॉनसाठी सगळ्यात बेस्ट IDEs पैकी एक आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोड. म्हणून चला व्हिज्युअल स्टुडिओ कोड स्टेप बाय स्टेप इन्स्टॉल करू. सर्वप्रथम तुमचा ब्राउझर ओपन करा आणि गुगलवर जा. टाईप करा डाउनलोड VS कोड आणि एंटर प्रेस करा. पहिल्या लिंकवर क्लिक करा. ही ऑफिशियल वेबसाईट आहे code.visualstudio.com. वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला एक मोठा बटन दिसेल, त्यावर लिहिलेलं असेल डाउनलोड फॉर विंडोज. त्या बटनवर क्लिक करा. ताबडतोब डाउनलोड सुरू होईल. तुमच्या इंटरनेट स्पीडवर डिपेंड करून याला काही सेकंड्स किंवा काही मिनिट्स असा वेळ लागू शकतो. डाउनलोड कंप्लीट झाल्यानंतर तुमचा डाउनलोड्स फोल्डर ओपन करा. तिथे तुम्हाला असा एक फाईल दिसेल, VS कोड युजर सेटअप x64.exe. हा फाईल डबल क्लिक करा आणि इन्स्टॉलेशन सुरू करा. आता एक सेटअप विंडो ओपन होईल. आता सेटअप स्टेप्स फॉलो करा. सर्वप्रथम लायसन्स अग्रीमेंट एक्सेप्ट करा आणि नेक्स्टवर क्लिक करा. या विंडोमध्ये व्हिज्युअल स्टुडिओ कोड इन्स्टॉल करण्यासाठी तुमच्या सिस्टीमवर किती जागा हवी आहे ते दिसेल. फोल्डर डिफॉल्ट लोकेशनवरच ठेवा. जर तुम्हाला हवं असेल तर ब्राउझवर क्लिक करून वेगळा फोल्डर सिलेक्ट करू शकता. मी डिफॉल्ट लोकेशनमध्येच इन्स्टॉल करत आहे, म्हणून मी नेक्स्टवर क्लिक करते. तुमच्या पुढच्या विंडोमध्ये स्टार्ट मेनूमध्ये शॉर्टकट क्रिएट होणार आहे असं दाखवलं जाईल. हेही डिफॉल्ट ठेवून नेक्स्टवर क्लिक करा. आता एक महत्त्वाची स्टेप येईल, सिलेक्ट ॲडिशनल टास्क. इथे खालील 2 चेकबॉक्स टिक करा. पहिला, रजिस्टर कोड ॲज अन एडिटर फॉर सपोर्टेड फाईल टाईप्स आणि दुसरा, ॲड टू पाथ कमांड लाईन. हे ऑप्शन्स इनेबल केल्यामुळे फोल्डर्स ओपन करणं आणि टर्मिनलमधून व्हिज्युअल स्टुडिओ कोड रन करणं खूप सोपं होतं. जर हे ऑप्शन्स आधीच टिक असतील तर थेट नेक्स्टवर क्लिक करा. आत्ताच्या विंडोमध्ये तुम्ही सिलेक्ट केलेले ऑप्शन्स आणि व्हिज्युअल स्टुडिओ कोड कोणत्या फोल्डरमध्ये इन्स्टॉल होणार आहे याची समरी दिसेल. पूर्ण समरी एकदा क्रॉस चेक करून घ्या. सगळं एकदा क्रॉस चेक केल्यानंतर जर सगळं बरोबर असेल तर इन्स्टॉलवर क्लिक करा. आता इन्स्टॉलेशन सुरू होईल. कंप्लीट होईपर्यंत वाट पहा. इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर लॉन्च व्हिज्युअल स्टुडिओ कोड हा ऑप्शन टिक करा आणि फिनिशवर क्लिक करा. आता व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन होईल. तुम्हाला एक क्लीन वेलकम स्क्रीन दिसेल, जिथे न्यू फाईल क्रिएट करण्याचे किंवा फोल्डर ओपन करण्याचे ऑप्शन्स असतील. याच ठिकाणी तुम्ही तुमचा कोड लिहिणार आणि रन करणार आहात. व्हिज्युअल स्टुडिओ कोड हे लाईटवेट आहे, फास्ट आहे आणि प्रत्येक लँग्वेजसाठी हजारो एक्सटेन्शन सपोर्ट करतं. आता चला सगळ्यात महत्त्वाचं एक्सटेन्शन इन्स्टॉल करूया, ते म्हणजे पायथॉन एक्सटेन्शन.
डाव्या बाजूला पॅनलमध्ये एक्सटेन्शन्स आयकॉनवर क्लिक करा किंवा कीबोर्डवर प्रेस करा Ctrl+Shift+X. सर्च बॉक्समध्ये पायथॉन टाईप करा. मायक्रोसॉफ्ट कडून पब्लिश केलेल्या एक्सटेन्शनवर इन्स्टॉलवर क्लिक करा. हा एक्सटेन्शन तुम्हाला सिंटॅक्स हायलायटिंग, इंटेलिजन्स, ऑटो सजेशन्स, एरर डिटेक्शन, रन बटन, डिबगिंग टूल्स हे सगळं प्रोव्हाइड करतो. हे सगळं मिळाल्यानंतर तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये पायथॉन कोड लिहायला सुरुवात करण्यासाठी पूर्णपणे रेडी आहात. आता आपल्याला पायथॉन इंटरप्रिटर सिलेक्ट करायचा आहे. VS कोडच्या बॉटम लेफ्ट कॉर्नरकडे बघा. तिथे तुम्हाला पायथॉन व्हर्जन दिसेल. त्यावर क्लिक करा आणि इंटरप्रिटर सिलेक्ट करा. जर तुम्हाला ते दिसत नसेल तर Ctrl+Shift+P प्रेस करा कमांड पॅलेट ओपन करण्यासाठी आणि आता टाईप करा पायथॉन. मग पायथॉन सिलेक्ट इंटरप्रिटर हे सिलेक्ट करा. लिस्टमधून तुमच्या सिस्टीमवर इन्स्टॉल केलेला पायथॉन व्हर्जन चूज करा. एकदा इंटरप्रिटर सिलेक्ट झाल्यावर व्हिज्युअल स्टुडिओ कोड आता पायथॉन प्रोग्राम्स रन करण्यासाठी तयार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपला पहिला पायथॉन प्रोग्राम लिहिणार आहोत. अभिनंदन, तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ कोड यशस्वीपणे इन्स्टॉल केले आहे आणि त्यामध्ये पायथॉन सुद्धा सेटअप केला आहे. पुढच्या व्हिडिओपासून आपण रिअल पायथॉन प्रोग्राम्स लिहायला सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ मिस होऊ नयेत म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्यासोबत तुमची लर्निंग जर्नी कंटिन्यू ठेवा. भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये.